हॅलो गाईज, नमस्ते. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. हा एक ट्रेकिंग व्हिडिओ होणार आहे अजिंक्यतारा किल्ल्यावर. लोकेशन आहे सातारा. लगेचच बॅग पॅक करा आणि जावा ट्रेकिंगला. तुम्हाला माहीतच आहे की मला ट्रॅव्हलिंगची किती आवड आहे. तर अशा नवीन नवीन ठिकाणी मी विजिट करत असते आणि तुम्हाला त्या ठिकाणचे रम्य वातावरण, क्लिक्स आणि संपूर्ण माहितीही मी देत असते. तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी माझी विनंती. तर आम्ही बसमधनं गेलो आणि आपण किल्ल्यावर बसमधून टोकापर्यंत जाऊ शकतो. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आपण बसने जाऊ शकतो आणि पायथ्याच्या वर गेलो तर आपला ट्रेक सुरू होतो. ओके, आम्ही बसमध्येच आहे. बाहेरच्या व्ह्यूची मजा घेत आम्ही पोचलो अजिंक्यतारा किल्ल्यावर. पुण्यात जर तुम्ही असेल किंवा मुंबईमध्ये असाल तर नक्कीच हा किल्ला तुम्ही विजिट करा. फक्त तिथे स्वच्छता ठेवा, कारण की आपल्या राजांची दिलेली देणगी आहे ही. आपल्याला ती जपली पाहिजे. नक्कीच तुम्ही या गोष्टीचे लक्षात घ्या की तिथे स्वच्छता ठेवा. नासधूस करू नका, नावं लिहू नका स्वतःची. फक्त काळजी घ्या, स्वतःची पण काळजी घ्या, कारण तिथं काही इन्सिडेंट्स घडलेले आहे. एवढा अवघड किल्ला नाही आहे चढायला, पण तरी पण आपल्या मजा मस्तीमध्ये असं काही होऊ देऊ नका की ते आपल्या अंगलट येईल. पाहू शकता तुम्ही. मी खूप एक्सायटेड होते त्या किल्ल्यावर जाण्यासाठी, कारण की पुण्यातले किल्ले मी ट्रेक केलेले आहेत, पण एका बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन आपण एखादी ट्रेकिंग करतो आहे. एवढा तास ट्रॅव्हल, 3 तास लागले मला तिकडे पोचायला. एवढा वेळ ट्रॅव्हल करून आपण चाललेलो आहे, तर एक वेगळीच मजा असते. बसमध्ये देखील सगळे त्या व्ह्यूचा मजा घेत होते, कारण की जेव्हा तुम्ही किल्ल्याकडे जाता ना, तेव्हा वेगळी झाडे, वेगळ्याच पद्धतीची झाडे असतात. ती आय थिंक जंगल टाईप होतं. खूप छान आपण पाहू शकता. अगदी 5 मिनटात आपण पोहोचू त्या किल्ल्यावर. फायनली आपण पोचलेलो आहे अजिंक्यतारा किल्ल्यावर. तर हे आहे इथले टुरिस्ट आणि त्यांना मी पोच द्यायला लावलेली आहे आणि त्यांनी पण दिलेली आहे. तर आपण पाहू शकता व्ह्यू. हा पायथ्या खालचा व्ह्यू आहे. ओके, की जिथून किल्ला सुरू होतो तिथून हा मी व्ह्यू कॅप्चर केलेला आहे. आपण पाहू शकता अख्खा सातारा आपल्याला दिसत आहे. तर आम्ही केलेला आहे सुरू. अरे यार, या पोरी तर स्टार्टिंगमध्येच थकल्या आणि मला असं वाटलं की त्यांना ओव्हरटेक करावं आणि पुढं जावं, बघावं किल्ला, लवकर ट्रेक करावा मस्तपैकी. मस्ती करत आम्ही केलं स्टार्ट ट्रेकिंगला. खूप काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे अजिंक्यतारा किल्ल्याच्या, पण जेव्हा तुम्ही स्वतःहून जाल ना तेव्हा तुम्हाला समजेल. तर हा आहे सुरुवात किल्ल्याची. चाललेलं आहे गाईज मी. अतिशय नक्षीदार काम होतं या किल्ल्यामध्ये. आपण जर निरखून पाहिलं तर तेव्हाची नक्षीदारपणा हा आजकालच्या आर्किटेक्चरमध्ये येऊ शकत नाही, कारण दगडावर कोरलेलं प्रत्येक गोष्ट आपल्याला एक संदेश देत होतं. अशा प्रकारच्या भुयार होत्या तिकडं. याच्यामध्ये ते धान्य ठेवायचे. ती भुयार जे होते त्याच्या आतमध्ये ते धान्य ठेवत होते, कारण की त्यांना नंतर जर लागलं, युद्धाच्या ठिकाणी जर त्यांना लागलं तर त्याचा यूज ते करत होते. तिथेच आम्हाला एक आपण पाहू शकता त्याला खायला वगैरे दिलं तिथल्या टुरिस्टने.
आणि मी फक्त व्हिडिओ काढत होते कारण घाबरायचा विषय नाही. पण मी खायला दिलं आणि नंतर मग मी व्हिडिओ काढत बसले. नंतर मग दुसऱ्या टुरिस्टने त्यांना खायला दिलं. तर आपण पाहू शकता हे तुम्ही एन्जॉय करा बघूनच. मी तर तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही प्लीज तो किल्ला विजिट करा. कारण की आहे ना, खूप अशा गोष्टी असतात की पाहून आणि स्वतः तिथं विजिट करून खूप वेगळं असतं. की तुम्ही जाणार मग पाहणार, ती खूप चांगली गोष्ट असते की तुम्ही जाणार परत ते पाहणार, तुम्ही अनुभव घेणार, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. माझा अनुभव तर सांगते तुम्हाला की खूप छान अनुभव होता माझा या किल्ल्याला विजिट करताना. कारण की खूप काही गोष्टी समजल्या मला नक्षी कशी असतात ते समजलं, संदेश कसे येतात ते समजलं. खूप मेन पॉईंट्स होते. इथं मंदिर होतं, शंकराचं मंदिर होतं. खूप छान वाटलं. आणि म्हणजे मंदिराच्या बाहेर आहे ना एकदम गरम वातावरण, मंदिराच्या आत गेलं की एकदम थंड वातावरण. इतकं छान वातावरण होतं. आणि किल्ला खूप सोपा आहे ट्रेक करायला, पण सरफेस एरिया जास्त आहे. म्हणजे काय की खूप साऱ्या एरियामध्ये तो बसलेला आहे. म्हणजे तुम्ही जितकं चलतच राहता पण किल्ला संपणार नाही. किल्ला तुम्हाला ट्रेक करायला 2 तास तरी लागतील. म्हणजे जर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायच्या असतील की कशाप्रकारे इथं गुप्त ठिकाणं आहेत, मंदिर आहे, कुठं काय गोष्टी आहेत, तलाव आहे, सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्हाला वेळ लागणार. आणि फक्त जर तुम्हाला जायचं आहे, फटाफट यायचं, तर तुम्ही हा किल्ला 15 मिनटात पण ट्रेक करू शकता. बट माझं म्हणणं असं आहे की जर एखाद्या गोष्टी जर हातात घेतली ना, खोलवर करायची बाबा. म्हणून मी अख्खा किल्ला फिरले. इव्हन दो काय टुरिस्ट तिकडे येत पण नव्हते, मी त्या पण ठिकाणी जाऊन आले. दाखवेल मी तुम्हाला. हे बघा, मी आता किल्ल्याच्या राईट हँड साईडला चाललेले आहे. तिकडे एक गुप्त म्हणजे तिथं कैद्यांना ठेवत होते, त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. दाखवेल मी तुम्हाला. आणि तुम्ही पण विजिट करा हा किल्ला. लांब नाही आहे, पण विजिट करा. तर आम्ही चाललेलो आहे. हे बघा, ही काही व्ह्यूज आहेत जे मी कॅप्चर केलं. बघितलं का आपण ते भुयार? सगळे फक्त फोटो काढत होते. मला असं वाटतं की ॲज अ इन्फॉर्मेशन घ्या. तुम्ही किल्ल्यावर आलात ना, ॲज अ इन्फॉर्मेशन घ्या की कुठं काय आहे, कसं आहे, काय नाही आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे नाणेटंकसाळ. ओके, सो आपण पाहू शकता कशा प्रकारचं वातावरण आहे. पावसाळ्यात मी विजिट नाही केलं कारण पावसाळ्यामध्ये माझे वेगळे प्लॅन्स होते, तर मला इथे जमलं नाही. मी पावसाळ्यातच येणार होते. आपण पाहू शकतात इथे ना, ते रात्रीच्या निवासासाठी थांबायचे. इथे जे 2 होल आहे त्याच्यामध्ये दिवा ठेवायचे. ते मावळे वगैरे इथं निरीक्षण करायचे, किल्ल्याची राखण करायचे. आणि जेव्हा थकलं तर मावळे येऊन इथं झोपायचे आणि इथं दिवा ठेवायचे. आपण पाहू शकता कसं आर्किटेक्चर केलं असेल, एकदा आपण विचार करा. चला तर मी दाखवते तुम्हाला एक गुप्त जागा. चाललेलो आम्ही वरती. आता बघा, हा जो भुयार आहे ना, तर याच्यामध्ये कैद्यांना ठेवायचे आणि वरतून झाकण लावून टाकायचे. एका ह्याच्यामध्ये कैद्यांना ठेवायचे आणि एका भुयारामध्ये ते सोनं, चांदी, जवाहरात हे याच्यामध्ये ठेवायचं. आपण पाहू शकता की इथं साईडला जे मार्किंग आहे ते काहीतरी झाकणाचं मार्किंग आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये काही ना काही तर ठेवायचे. ओके, चला. याच मंदिराचं मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की
बाहेर एकदम गरमी होती आणि आतमध्ये एवढा थंडगार, म्हणजे ही विचार करायची गोष्ट आहे ना, की हे अनुभव घेतल्याशिवाय तर तुम्हाला समजणार नाही. तिथे होता हा सुंदरसा तळा, ते पण मी तुम्हाला दाखवत आहे. आणि ॲट द एंड आपण आलो आहे किल्ल्याच्या. तर इथं आहे मंगळादेवी. तर आम्ही आलो आहोत, बघू शकता आपण की किती सुंदर सुंदर इथे नक्षी केलेले आहे, आपण पाहू शकता. आम्ही घेतलेलं आहे मंदिराचं दर्शन. खरंच हा किल्ला विजिट करा. तुम्हाला जर ट्रॅव्हलिंगची आवड असेल आणि इतिहासाची आवड असेल तर हा किल्ल्याला विजिट करून तुम्ही संपूर्ण काही पाहू शकता. तर या किल्ल्याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला दिली आहे, पण नक्कीच विजिट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आता मी येईल पुढचा ट्रेक घेऊन किंवा पुढचा व्लॉग घेऊन तुमच्याशी भेटायला. आजच्यासाठी बाय.